म्हसळात श्री रामनवमी उत्साहात साजरी. कीर्तन, दिंडी, मिरवणुकीने तालुक्यात धार्मिक सोहळा संपन्न. म्हसळा शहरात प्रभू राम मंदिरात श्री प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव यावर कीर्तनाच्या माध्यमातून रोहा येथील प्रसिद्ध कीर्तनकार श्रीमती सुषमा भावे यांनी अत्यंत सोप्या भाषेत रामजन्माची कथा, अभंग, धार्मिक गाणी आणि गोष्टी स्वरूपात लयबद्ध विवेचन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना हार्मोनियमवर कुमारी वेदश्री मंदर भावे, तबल्यावर प्रसिद्ध तबलावादक सुधीर उर्फ काका करडे यांनी अतिशय अप्रतिम साथ दिली. श्रीमती भावे यांनी कीर्तनाच्या पूर्वार्धात समर्थ श्री रामदास स्वामींच्या जीवनपट व मानवहितासाठी त्यांचे अमूल्य योगदान आणि उत्तरार्धात श्री रामायण, अयोध्या, श्री राम जन्मभूमी अशा सर्वच लेखाजोखा सादर करताना म्हसळा शहर आणि परिसरातील गावांमधून हिंदू धार्मिक संस्कार आणि धर्माविषयी गोडी वाढत आहे, हे कौतुकाचे आहे असे सांगितले. हिंदू ग्रामस्थांचे आयोजन वाखाणण्याजोगे आहे हे आवर्जून सांगितले. शहरातील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कर्णिक आणि राम लक्ष्मण सीता हनुमान या रामदरबाराचे पूजन म्हसळा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, अशोक पाटील, सुबोध पाटील, लक्ष्मण पाटील, सुजय कुसळकर, रुपेश कांबळे, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, प्राची मेंदडकर आदी उपस्थित होते. यावेळी भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनातील विवेक, वाल्मिकी रामायण, दासबोध, वारी, रामायण, श्री दत्त महात्म्य, श्री कृष्ण लीलामृत, श्रीमद भगवद्गीता आदी पुस्तके मान्यवरांनी हाताळली. तालुक्यातील देवघर येथील साईबाबा मंदिरात काकड आरती, राम जन्मोत्सव, पाळणा आरती असा भरगच्च कार्यक्रम झाला. तालुक्यातील पाभरे, रेवली, खरसई या गावातून मिरवणुका आणि बहुतांश अन्य ठिकाणी रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. देतील सौख्य